नमस्कार सर्वांना. आंब्याचे लोणचे करताना त्यामध्ये थोडासा गूळ टाकावा, यामुळे लोणच्याची चव अप्रतिम वाढते. तसेच त्यामध्ये कच्चा साबीत लसूण सुद्धा टाकावा. 2. मलाईमधून जास्त प्रमाणात तूप काढण्यासाठी मिक्सरच्या पातेल्यामध्ये मलाईसोबत बर्फाचे तुकडे टाकून चांगले फिरवावे. त्यामुळे सर्व लोणी वर येईल व खालच्या भागचे पाणी तुम्ही कढीसाठी वापरू शकता. 3. भोपळ्याचा हलवा बनवताना भोपळा खिसून झाल्यावर त्यातील निघणारे पाणी फेकून न देता त्याचा उपयोग पराठे करण्यासाठी करा. 4. अंड्याशिवाय मऊ आणि जाळीदार केक बनवायचा असेल तर त्यामध्ये केळी आणि दही घालून केकचे बॅटर बनवावे. 5. भाजीचा रस्सा खारट झाल्यास त्यामध्ये पिठाचा गोळा थोडा वेळ टाकावा, त्यानंतर काढून घ्यावा. भाजीचा जो काही खारटपणा आहे तो कमी होईल. 6. भाजी जास्त मसालेदार झाली आणि त्यातील मसाला कमी करायचा असेल तर त्यामध्ये तूप टाकावे. 7. हरभरा डाळ दळायला देण्यापूर्वी थोडीशी हलकी भाजून घ्यावी, नंतर दळायला द्यावे, कारण की असे बेसन खाल्ले तर आपल्याला पचायला सोपे जाते. 8. लोणचे खूप दिवस टिकण्यासाठी लोणचे भरणीमध्ये भरताना भरणीच्या खाली मिठाचा थर ठेवावा, यामुळे लोणचे भरपूर दिवस टिकते. 9. जेव्हा मळलेले पीठ उरते तेव्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो, तेव्हा त्या मळलेल्या पिठाच्या आपल्याला पाहिजे तशा पोळ्या येत नाही. तर त्यासाठी काय करावे? जेव्हा फ्रीजमधून आपण पीठ काढतो तेव्हा ते पीठ थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवावे, त्यानंतर ते पाणी फेकून द्यावे. आपल्याला जशा पाहिजे तशा पोळ्या करता येईल. 10. नारळ सोलताना आपण पाहतो की सर्वीकडे घाण होते, म्हणजे त्याच्या साल इकडे तिकडे हवेने पसरतात. तेव्हा नारळ सोलताना कधीही ओला करून सोलावा, त्यामुळे ते कचरा होणार नाही. 11. घरी जर बटाटे चिप्स करायचे असेल तर फ्रीजमधील थंडगार पाणी घ्यायचे व त्यामध्ये बटाट्याचे पातळ काप करून थोडा वेळ भिजवावे, त्यानंतर ते सुकल्यानंतर तळावे. बटाटा चिप्स अगदी बाजारात मिळतात तसे होतात. 12. गूळ चिरताना तो अत्यंत कडक असतो, त्यामुळे चिरला जात नाही. त्यासाठी थोडा वेळ मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा, त्यानंतर चिरावा. गूळ एकदम हलक्या हाताने चिरला जाईल. 13. बाजारामधून कोथिंबीर आणल्यानंतर ती जास्त दिवस टिकावी असं वाटत असेल तर तुम्ही कोथिंबीर बाजारामधून मुळासकट आणली असेल तर त्याची मुळे पाण्यामध्ये भिजून ठेवावी. कोथिंबीर जास्त दिवस टिकते. 14. शेवग्याच्या शेंगा उकळताना तुम्ही पाहत असाल की त्या फुटतात, तर शेवग्याच्या शेंगा फुटू नये यासाठी उकळताना त्यामध्ये गुळाचा खडा टाकावा. 15. ज्यांना सूप प्यायला जास्त प्रमाणात आवडत असेल त्यांनी घरी ब्रेड उरली असेल तर ती ब्रेड वाळून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवावी. जेव्हा तुम्हाला सूप करायचं असेल तेव्हा त्याचा वापर करावा. 16. हिरवी मिरची जास्त दिवस टिकायची असेल तर हिरवी मिरचीची देठे काढून त्यानंतर मिरची फ्रीजमध्ये ठेवावी, जास्त दिवस टिकते. 17. गहू किंवा ज्वारी ही दळायला देण्यापूर्वी त्यामध्ये खूप प्रमाणात किडे झाले असेल तर गहू किंवा ज्वारी दळताना आधी खाली एका पातेल्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये पाणी घ्यावे व त्यावरती ते गहू किंवा ज्वारी चाळणीने चाळावी. तर काय होईल, त्यातील जे किडे आहे पाण्यामध्ये पडतील व इकडे तिकडे पसरणार नाही. 18. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा कधीही इतर दिवसामध्ये लिंबू जास्त दिवस टिकवायचा असेल तर लिंबू हे बाजारातून आणल्यानंतर एका डब्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. 4-5 दिवसाला ते पाणी बदलावं, यामुळे लिंबू खराब होणार नाही आणि लिंबू ताजी पण राहतील. 19. जेव्हा तुम्ही कोणताही भाजीपाला बाजारामधून आणता किंवा फळे आणता तेव्हा ते 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. त्यामुळे काय होईल की त्यातील केमिकल असेल किंवा इतर जंतू असतील ते नष्ट होतील. 20. दुधाची साय ही जास्त दिवस टिकवायची असेल तर स्टीलच्या पातेल्यामध्ये ठेवावी आणि ठेवताना फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवावी, त्यामुळे दुधाची साय ही जास्त दिवस टिकते. या टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच टिप्स मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. धन्यवाद.